जय जय रघुवीर समर्थ। नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे। दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 198 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ आम्हाला या आत्मवस्तूचं आणि नभाचं अर्थात आकाशाचं तादात्म्य, त्यांची एकरूपता समजावून सांगत आहेत। एका साधकाच्या दृष्टीने या आत्मवस्तूचं दर्शन होण्यासाठी त्याला देखील नभासारखं व्यापक व्हावं लागतं, आणि ही व्यापकता त्याचं नाव आहे साधन, त्याचं नाव आहे परमार्थ। त्यासाठी लागणारी मनाची सूक्ष्मता याचं नाव आहे भगवंताचं अनुसंधान। या दृश्य जगामधून, या जड वस्तूंमधून मनाला उचलून या सूक्ष्मत्वाच्या दिशेने नेणं हा आहे सगळा साधन पुरुषार्थ। नभाचं हे अतिशय सुंदर असं गुणगान समर्थांनी आपल्यापर्यंत आत्ता सांगितलंच। यातून एक साधकाच्या अंतरंगामध्ये कदाचित लौकिक अर्थाने असा गैरसमज निर्माण होऊ शकतो की मग आकाश म्हणजेच राम आहे का? नभासारिखे रूप या राघवाचे हे समर्थांनी सांगितलं, पण इथं समर्थांनी शब्द वापरलाय सारखे। नभ म्हणजे राम नाही, आकाश म्हणजे राम नाही, नभासारिखे, नभाच्या गुणधर्मांसारखे रामाचे गुणधर्म आहेत। बघा, कुठल्याही वस्तूमध्ये काही चांगले गुणधर्म असतात आणि काही वाईट गुणधर्म असतात। ही पंचमहाभूतिक सृष्टी ही सगळी गुणदोषांनीच भरलेली आहे। इथं कुठलीच वस्तू ही संपूर्णपणे गुणमय नाही आणि संपूर्णपणे दोषमय नाही। बघा, रावण जरी दोषमय असला तरी रावणाकडून महादेवाची उत्कट भक्ती शिकण्यासारखी आहेच। प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी गुण दडलेला आहे आणि काही दोष दडलेले आहेत। प्रत्येकाचे पर्सेंटेज वेगवेगळे असू शकतात, पण एक निश्चित आहे की या सगळ्यांचं काही ना प्रमाणामध्ये अंशात्मक का होईना अस्तित्व या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे। त्यामुळे जेव्हा आपण नभासारखं रूप या राघवाचं म्हणतो तेव्हा सज्जनो, एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की नभ देखील पंचमहाभूतिक तत्वांपैकी एक तत्व आहे, अर्थात ते मायेच्या अखत्यारीत आहे। आणि जर ते मायेच्या अखत्यारीत आहे तर ते देखील गुणदोषांनी भरलेलं आहे। त्याच्या गुणांचं आपण वर्णन केलं। काय गुण सांगितले मी आतापर्यंत नभाचे? पहिली गोष्ट, अत्यंत व्यापक आहे। दुसरी गोष्ट, नभ हा अत्यंत सूक्ष्म आहे। तिसरी गोष्ट, नभ हा चैतन्यमय आहे। चौथी गोष्ट, नभ हा तटस्थ देखील आहे। आणि साधकाची अवस्था देखील अंतरंगाची या गुणमय असलेल्या नभासारखी होते, तेव्हा नभासारिखे रूप या राघवाचे याची प्रचिती त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला येऊ शकते। पण त्याचबरोबर नभ हे गुणात्मक असल्यामुळं, मायेच्या अखत्यारीमध्ये असल्यामुळं नभामध्ये काही दोष देखील आहेत, आणि रामामध्ये मात्र कुठलेच दोष नाहीत। राम हा सच्चिदानंदमय आहे, तो परब्रह्म आहे, तो मायातीत आहे, आणि मायातीत असल्यामुळं तो गुणदोषांच्या पलीकडे आहे।
त्यामुळं राघवाचं रूप वर्णन करत असताना राघवाला आकाश समजण्याचा कदाचित गैरसमज आपल्याकडून होऊ शकतो. समर्थांनी दासबोधामध्ये शून्य तत्व निरसन नावाचा समास लिहिलाय. काय आहे शून्य तत्व निरसन? हे आकाश तत्व ओलांडण्याची अवस्था म्हणजे शून्य तत्व आहे. आकाश हे शून्य तत्व आहे. आकाश म्हणजे परब्रह्म नाही, म्हणून समर्थांनी त्याला महाद्वार म्हटलेलं आहे. आकाशापर्यंत जाता येणं हे भल्या भल्यांना जमत नाही. जसं कुंडलिनी ही बहुतांश लोकांची मूलाधारामध्येच राहते आणि मूलाधारामध्येच त्यांचा देह संपतो, कारण तो वासना प्रधान देह असतो. ते कधी उत्थानच त्याचं होऊ शकत नाही. त्याप्रमाणे पंचमहाभूतामध्ये देखील बहुतांश लोक हे या भूमीशीच निगडीत राहतात. ते या भूमीशी संलग्न राहून या भूमीमध्येच मातीमोल होतात. त्यांना आकाशाची उंची गाठताच येऊ शकत नाही विचारांच्या आधाराने, कर्माच्या आधाराने, आचरणाच्या आधाराने. त्यामुळे आकाश तत्वापर्यंत जाणं देखील सोपी गोष्ट नाही, नो डाऊट. पण आकाश तत्वापर्यंत पोहोचणं म्हणजे आत्मारामापर्यंत पोहोचणं असं होत नाही. त्या आकाशाच्या काही गुणधर्मांच्या पलीकडे आम्हाला जावं लागतं. ते कुठले गुणधर्म आहेत, असे कुठले दोष आहेत आकाशामध्ये? बघा, समर्थांनी इथं कुठली गोष्ट सांगितली नाहीये. ही केवळ माझ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची कृपा आहे की या प्रत्येक श्लोकामध्ये दडलेला गुढार्थ माझी माऊली माझ्या एक निमित्त रूपाने आपल्या समोर आणतीये. नभामध्ये असे कुठले दोष आहेत ज्याचा त्याग एका साधकाने करायला हवा? समर्थ पहिल्यांदा या नभाची व्यापकता तर आम्हाला सांगतातच की नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे. व्यापकता हा एक गुणधर्म नभाचा अत्यंत कौतुकास्पद आहे, जो मनाच्या सूक्ष्मतेने प्राप्त होतो. पण म्हणून तो परब्रह्म स्वरूप झाला का? यासाठी आणखीन काही गोष्टी कराव्या लागतात. त्या गोष्टी कुठल्या ते समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये गुढार्थाच्या रूपाने सांगतायत. नभे व्यापिले सर्व सृष्टीचा आहे. या आकाशाने सगळ्या सृष्टीला व्यापून उरलंय, पण रघुनायका उपमा ते नस आहे. म्हणून माझ्या रघुनायकाला केवळ एका व्यापकतेच्या गुणधर्माने आपण समजून घेणं उचित ठरणार नाही. त्यामुळं आकाशाची उपमा रामाला लागू पडत नाही. का बरं? दुजे वीण जो तोची तो हा स्वभाव आहे. मी आकाशाला वेगळेपणाने पाहतो. इथंच सगळी मेघ आहे आणि त्यामुळं मी आणि आकाश यांच्यामध्ये जे द्वैत आहे ते रामामध्ये नाही, कारण तया पाहता पाहता तेची झाले. तिथं राममय होऊनच रामाला पाहावं लागतं. आकाशमय होऊन आकाश कसं पाहणार? ते म्हणतात ना ख्रिश्चन धर्मामध्ये, हे आकाशाच्या बाप्पा. पण आकाशाचा बाप्पा म्हणत असताना म्हणणारा तर जमिनीवरच उभा आहे. तो कुठं त्यांच्यासारखा झालेला आहे? सज्जनो, हा जरी त्याच्यातला एक त्यांचा विधीचा भाग जरी सोडला तरी सज्जनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आकाशाकडे आपण नेहमी द्वैत भावनेने पाहतो. ते आकाश आणि मी हे नेहमीच अभिन्न राहू शकत नाही. ते नेहमीच भिन्नत्वाने राहतात. पण रामाचं तसं नाही. जानत तुमही तुमही होई जाई. सगळ्या संतांनी एक मुखाने या रामदर्शनाचं महत्व सांगितलंय की राम होण्यासाठी रामच होऊन आपल्याला राम अनुभवावा लागतो. जगद्गुरु म्हणतात, देव पहावयासी गेलो, देव होऊनची आलो. तुम्हाला देव हे स्वरूप द्वैताने कधीच समजू शकत नाही, कळत नाही. ठीक आहे, सगुण पूजेसाठी द्वैत भाव गरजेचा आहे, पण त्या द्वैत भावनेमध्ये जो अत्यंत प्रेमाने ही सगुण पूजा करतो, त्याला जसं मीरेला कृष्णाने आपल्यात सामावून घेतलं सदेह, त्याप्रमाणे त्याचा हा देह भाव ती सगुण आपल्यामध्ये सामावून घेतं. ही गोष्ट ज्याने सगुण भजन केलं त्यालाच कळू शकेल. इथं हा द्वैत प्रांत हा आकाशाशी कायम राहिल्यामुळं आकाश म्हणजे राम होऊ शकत नाही. दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. त्याला व्यापक म्हणणारा तर शिल्लक आहेच ना. म्हणजे नभानी सगळ्या सृष्टीला व्यापला आहे हे सांगणारा हा त्याच्यापासून वेगळा होऊनच हे बोलतोय. अर्थातच म्हणजे तो रामापासून वेगळा आहे. म्हणून नभ इज इक्वल्स टू राम हे लौकिक रूपाने आपल्याला सिद्धांत म्हणून देता येत नाही. अध्यात्मामध्ये आपल्याला या नभाच्या पलीकडे जावं लागतं, या गुणदोषांच्या पलीकडे जावं लागतं. मग नभाचे दोष काय आहेत?
ज्याचा त्याग एका साधकाला करावा लागतो. मी तुम्हाला नभाचे 4 गुणधर्म सांगितले. नभाचे 4 दोष देखील ऐकून घ्या. पहिली गोष्ट, नभ हे शून्य तत्व आहे. शून्य तत्व म्हणजे कसं? बघा, स्वाभाविकपणे मनुष्य निराश झाला ना की आकाशाकडे डोळे लावून बसतो. आपल्याकडे म्हणतात ना, अरे काय आकाशाकडे डोळे लावून बसलायस, एवढं काय झालं निराश व्हायला तुला? म्हणजे आकाश हे शून्य तत्व आहे हे कळणं जरा अवघड आहे, पण आकाश हे निराश तत्व आहे याची मात्र आपल्याला बऱ्याच लोकांना जाणीव होते. अनेक लोक जे आयुष्याला कंटाळलेले असतात ते आकाशाकडे डोळे लावून बसतात. त्यामुळे आकाश हे शून्य तत्व आहे. शून्य म्हणजे जड आहे, जड म्हणजे अज्ञान आहे. आणि त्यामुळं राम हा शून्य तत्व नाही, राम हा निराशवादी तत्व नाही, आणि त्यामुळं राम हे अज्ञानात्मक तत्व नाही. राम हे सच्चिदानंद आहे. तो शुद्ध सच्चिदानंद विज्ञानमय अशी या रामाची अवस्था आहे. हा आनंद स्वरूप आहे, हा कधी कोणाला निराश करत नाही. त्यामुळं आकाश तत्वामध्ये सगळ्यात मोठी अवस्था आहे की आकाश हे द्वैत रूपाने सांगता येतं. राम हा कधीही द्वैत रूपाने दाखवता येत नाही. राम हे तत्व तद्रूपतेने जाणावं लागतं. ही तद्रूपता आमच्यामध्ये येण्यासाठी या आकाश तत्वाला ओलांडून आम्हाला पुढे जावं लागतं. बघा, कल्पांतामध्ये आकाश देखील नष्ट होतं. जर समर्थांचा दासबोध नीट बघितला तर विवेक प्रलय करावा किंवा कल्पांत कसा होतो याचे समर्थांनी वेगवेगळे प्रकार जे सांगितलेले आहेत. त्यामध्ये पृथ्वी पाण्यामध्ये विरघळते, पाण्याला अग्नी वायुरूप करतो, वायू आकाशामध्ये विसरून जातो, आणि शेवटी आकाशाची पोकळी देखील नष्ट होते. म्हणजे जर राम आकाशमय मानला तर मग राम तत्व देखील संपतं की काय? अर्थातच राम तत्व हे सृष्टीच्या आधी देखील आहे, सृष्टी असताना देखील आहे, आणि सृष्टीचा कल्पांत झाल्यानंतरही तेच शिल्लक राहतं. मग जर असं असेल तर मग आकाश आणि राम यांची एकरूपता होऊ शकेल का हो? अर्थातच नाही. राम हा निरंतर राहणारं तत्व असल्यामुळं राम या तत्वाला अंत नाही, त्याला उद्गम बिंदू नाही. इतर देव हे या आकाश पोकळीला निर्माण झाल्यानंतर किंवा त्याच्या उद्गम बिंदूवरती, ज्याला बिग बँग म्हणतात, ज्याला ओंकार म्हणतात, त्या ओंकार तत्वापर्यंत हे सर्व इतर देवतांचा निवास आहे. पण ओंकार तत्वाला देखील ज्याने निर्माण केलं तो राम आहे, ते आत्माराम तत्व आहे. त्यामुळे या आत्माराम तत्वाचा उद्गम हा आकाशाच्या देखील आधी असल्यामुळं रामाला आकाशाचं रूप या रूपाने सांगता येत नाही. हा दुसरा आकाशाचा गुणधर्म. तिसरी गोष्ट, आकाशामध्ये एक अत्यंत मोठा दोष आहे जो खरं तर आपण त्याचा गुणधर्म म्हणून देखील बघितला, की आकाश हे तटस्थ आहे, आकाश हे निरभ्र आहे. आकाशामध्ये एखादा मेघ जेव्हा पाऊस पाडत असतो तेव्हा देखील आकाश तटस्थपणे या सगळ्या घडामोडींकडे बघतंय. या आकाशाच्या गर्भामध्ये, या सृष्टीमध्ये अनंत घडामोडी घडत असतात. आकाश या सगळ्यांचा साक्षी आहे. परंतु माझा राम केवळ साक्षी आहे का हो? गजेंद्राच्या आकांतासी कैसा धावला ऋषिकेशी, आम्हा लागी मोकलीसी दयावंता. आम्ही आमच्या गोंदवलेल्या उपासनेमध्ये म्हणतो. आकाश कधी कोणासाठी धावून गेलाय का? मी कधी कधी कवी मनाने विचार करतो की पाऊस पडतो म्हणजे काय आहे. तो नभ आकाशाशी संवाद करतोय, आपलं दुःख सांगतोय, अश्रू ढाळतोय. या नभाचे अश्रू आकाश तटस्थतेने पाहतो. माझा राम कोणाचे अश्रू तटस्थतेने पाहू शकेल? राम ही केवल प्रेम पियारा, जान लेई जो जान निहारा. राम प्रेममय आहे. श्री महाराज म्हणायचे, व्यावहारिक दृष्ट्या माझ्यामध्ये केवळ एकच दोष आहे, मी कोणाचं दुःख पाहू शकत नाही. सज्जनो, नभे व्यापिले सर्व सृष्टीचे आहे, पण त्या व्यापकपणाला अर्थ काय? अनेक लोक असतात ना की मी भलं आणि माझं साधन भलं, माझा जप भला, मला काय जगाशी घेणं देणं. ठीक आहे, ही तटस्थता असणं गरजेचं आहे, परंतु त्याचबरोबर तुमच्याकडं आलेला जीव हा 2 प्रेमाचे शब्द पाहतोय, तुम्ही त्याला ती सांत्वना नाही देऊ शकत. कसे राममय होणार तुम्ही? माझा राम
शबरीच्या असलेल्या आर्त भावनेने अनवाणी पायाने तिची उष्टी बोरं खाण्यासाठी गेला. माझा राम प्रत्येक साधू संत जे अत्यंत तळमळून त्याचं स्मरण करत होते त्यांच्या आश्रमामध्ये गेला. राम हा अत्यंत संवेदनशील आहे. रामामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काहीच नाही. आकाशामध्ये सतत तटस्थता आहे, शून्यता आहे, एक प्रकारची रुक्षता आहे. त्यामुळे आकाश आणि राम यांची तुलना करताना राम हा आकाशाच्या कितीतरी पलीकडे जातो. सज्जनो, यातून एक लक्षात घ्या, संवेदनशीलता हा परमार्थाचा अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे. जगावरती प्रेममय होऊन आपण आपलं हे पांघरुण घालणं म्हणजे रामासारखं होणं आहे, म्हणजे व्यापकपणा आहे. बघा काय आजच्या काळामध्ये ना, सगळेजण मी बरं आणि माझं भलं आणि मला काय, माझी साधना करायची, माझा जप करायचा, मला जगाशी काही घेणं देणं नाही, अशा पद्धतीने ही सगळी टाईट कंपार्टमेंटमध्ये लोक राहत आहेत. ठीक आहे, साधनेच्या एका टप्प्यापर्यंत हे गरजेचं देखील आहे, पण नभापर्यंत जाण्यासाठी जरी हे गरजेचं असलं तरी नभाच्या पलीकडे जाण्यासाठी मात्र इथं संवेदनशीलता पाहिजे. आमच्याकडे संवेदनशीलता आहे, पण आमची संवेदनशीलता माझी मुलं, माझा नवरा, माझा पैसा, जे माझं आहे त्याच्यापुरती संवेदनशीलता आहे. श्री महाराजांना गायी देखील कोणी कसायाच्याकडे जाताना दिसल्या तरी महाराजांच्या डोळ्याला पाणी यायचं. महाराज म्हणायचे, मला व्यावहारिक दृष्ट्या फक्त आईचं हृदय कळतं, जे कळवळत असतं. त्याप्रमाणे ते मातृहृदयातून श्री महाराज या सगळ्या जगावरती प्रेम करायचे. सज्जनो, हा फार जीवाला त्रास देणारा असा एक आध्यात्मिक प्रवास असतो की जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी आपलं हृदय पिळवटून घेत असता. कित्येकदा तुम्ही आपल्या आप्तस्वकीयांच्या बद्दल कठोर व्हाल, पण या जगाच्या कुठल्याही व्यक्तीच्या दुःखामध्ये मात्र तुम्ही तटस्थ राहू शकत नाही, अलिप्त राहू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आकाशाचं अलिप्त पण ठेवा, पण कशासाठी? स्वतःच्या सुखदुःखांसाठी, स्वतःच्या देहभावनेसाठी. तिथं तुम्ही अलिप्त राहा. देहे दुःख ते सुख मानीत जावे, समर्थ आम्हाला म्हणतात ना. मग आकाश होणं यामध्ये अलिप्तता स्वतःच्या बद्दल, स्वतःच्या सुखदुःखांबद्दल, आणि कारुण्य हे या समस्त सृष्टीबद्दल. ही आहे आकाशामध्ये नसलेल्या गुणधर्माची व्यापकता, जी ज्याच्या हृदयामध्ये साधनेने येते, गुरुकृपेने येते. समजून घ्या, त्याच्यामध्ये राम उतरलेला आहे. बघा, परमार्थ म्हणजे केवळ स्वतःसाठी जगणं नाही हो. परमार्थाची एक व्याख्या सांगू का? जो इतरांच्या उपयोगाला येतो त्याचं नाव परमार्थ. बघा, स्वतःसाठी तर परमार्थ कोणी करेल, 13 कोटी काय 130 कोटी जप देखील करेल. पण आम्ही आमच्या उपासनेमध्ये म्हणतो ना की नाम सदा बोलावे, गावे, भावे, जनासी सांगावे. फक्त स्वतःपुरतं मर्यादित नका ठेवू. तुम्ही नाम तर घ्याच, नामावर प्रेम पण करा आणि ते इतर जनांना देखील सांगा. अरे म्हणावं, बघा मला किती आनंद होतोय, मला किती त्याचा उपयोग झाला, माझं किती कल्याण झालं. बाबांनो, नाम घ्या, नाम घ्या. नामासाठी जो झटतो तो देवाला आवडतो, त्याची भक्ती जो वाढवतो तो देवाला आवडतो, या दीनजनांची जो सेवा करतो तो रामाला आवडतो. त्यामुळे नभामध्ये हा एक अत्यंत गुणधर्म म्हटलं तरी आहे आणि दोष म्हटलं तरी आहे. तो अलिप्त देखील आहे, पण त्याचबरोबर माझा राम मात्र अत्यंत करुणा प्रधान आहे. त्यामुळं नभासारखं द्वैत भाव ज्याच्याकडे आहे त्याला राम कळत नाही. नभासारखी तटस्थता ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला राम कळत नाही. राम हा अशा रीतीने समजून घेण्यासाठी एकच करावं, दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. सज्जनो, मी व्यापक आहे हे म्हणताना देखील अहंकाराचं अधिष्ठान तिथंच आहे. त्यामुळे इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आकाशाच्या पलीकडे जाण्यासाठी संपूर्ण शरणागती, संपूर्ण शरणागती. मी नाहीच, रामा तूच आहे, या भूमिकेमध्ये ज्याला राहता येतं, जो संपूर्ण रामाला शरण जातो त्यालाच या आकाशाच्या पलीकडे जाता येतं, त्यालाच तुर्यातीत होता येतं. सज्जनो, असं हे भगवंताच्या अस्तित्वाचं विलक्षण गुढार्थ समर्थ आम्हाला मनोबोधामध्ये सांगत आहेत. सद्गुरु कृपेने, राम कृपेने आपण या स्थितीचा अनुभव घ्यावा, हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
जानकी जीवन स्मरण. जय जय श्याम.